रात्री 10 वाजले तरीही रेखाताईंच्या घरची सून आरोही अजून घरी आलेली नव्हती. ती आली नाही म्हणून रेखाताई खूप टेन्शनमध्ये होत्या. इकडे तिकडे फिरत होत्या. घड्याळाकडे सतत पाहत होत्या. त्यांनी आरोहीला अनेकदा फोन केला पण ती काही केल्या फोन उचलत नव्हती. आरोही 6 महिन्यांपूर्वीच रेखाताईंच्या मुलाला म्हणजेच रोहितला सून म्हणून आली होती. रेखाताई लग्नाच्या वेळेस खूप आनंदात होत्या, पण तो आनंद जास्त काळ टिकला नाही. कारण आरोहीला सून म्हणून कुठलीही चांगली लक्षणं नव्हती. ती फक्त तिच्या घमेंडीतच होती. आरोहीचा नवरा रोहित, सासू रेखाताई आणि एक लहान मुलगा सुधीर जो जॉबमुळे बाहेर राहत होता. त्यामुळे सध्या फक्त रोहित, आरोही आणि रेखाताई हे तिघं त्या घरात राहत होते. परिवार लहान होता पण पैशाची काही तंगी नव्हती. घरात प्रत्येक कामासाठी नोकर होते. रेखाताईच्या पतीच्या मृत्यूनंतर सगळा बिझनेस रेखाताईच सांभाळत होती. रोहितने शिक्षण पूर्ण केल्यावर आईसोबत काम करायचं ठरवलं होतं. रोहितला अजून काहीच काम शिकायचं होतं आणि तो व रेखाताई घरीच काम करत होते. त्यामुळे दिवसभर फक्त तेच दोघं घरी असायचे. रेखाताईने काहीतरी विचार करून रोहितचं लग्न करायचं ठरवलं. आजकालच्या मुली खूप उद्धट आणि असंस्कारी आहेत. त्यामुळे रेखाताईंनी एका गरीब कुटुंबातील आरोहीशी रोहितचं लग्न लावून दिलं. घरात सून आल्यावर आनंदाचं वातावरण येईल असं रेखाताईंचं म्हणणं होतं. पण आरोही जशी लग्न करून सासरे आली तसतशी सासरचा पैसा पाहून ती अगदी थक्क झाली. घरात सासू आणि नवरा आहेत. यांच्याशी तिला काहीही देणं घेणं नव्हतं. तिला फक्त देणं घेणं हे घरातल्या पैशांशी होतं. अचानक एकदा पैसा मिळाला आणि अचानक एवढा पैसा मिळाला हे तिला पचवणं जमलंच नाही. आणि हे सगळं आरोहीसोबत घडत होतं. आरोहीला तर माहेरी प्रत्येक गोष्ट ऐकायला खूप आवडायची. पण इथे आल्यावर ती तिच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता करत होती. दररोज बाहेर फिरायला जायची, मैत्रिणींसोबत पार्टी करत होती, शॉपिंग करत होती, बाहेरून येत होती. तिला सासू आणि नवऱ्याची काहीच काळजी नव्हती. पण जेव्हा सासू तिला समजावायला जायची तेव्हा ती रेखाताईंवर खूप आवाजात बोलायची आणि त्यामुळे घरातलं वातावरण खूपच वाईट झालं होतं. 1-2 वेळा रेखाताईंनी तिच्या आईवडिलांना बोलावून तक्रारी सांगितल्याही होत्या. तिचे आईवडील म्हणाले, हे बघा, आता ती तुमच्या घरची सून झाली, त्यामुळे तिला काय करायचे ते तुम्ही करा, पण तिच्याबाबत आम्हाला काहीही सांगू नकोस. कारण आरोहीच्या आईवडिलांना पण माहीत आहे की आरोहींना त्यांची काहीही ऐकायची नाही. खूप वेळ झाला तरी पण आरोही आली नाही. रेखाताई खूप टेन्शनमध्ये होती. अचानक आरोही त्यांच्या खोलीतून बाहेर आली आणि म्हणाल्या, आई, मी फोन करून पाहिला पण आरोहीचा फोन लागत नाही. रेखाताई म्हणाली, तू फोन करत होतास का? तुझा फोन लागला का? अरे, मी पण फोन केला होता पण तिने फोन उचलला नाही. रोहित म्हणाला, मला खूपच टेन्शन येते. रात्रसुद्धा बराच वेळ झाला आहे. आरोही घरी आली नाही आहे. वाटलं होतं तुझं लग्न झाल्यावर घरात सुख, शांती, समृद्धी, आनंद सगळं काही येईल, पण उलट तर टेन्शनच वाढले. रेखाताई बोलत होत्या आणि तेवढ्यातच एक गाडी त्यांच्या घरासमोर थांबली. जेव्हा आरोही गाडीतून खाली उतरली तेव्हा तिची अवस्था फारच वाईट होती. असं वाटत होतं की तिने दारू प्यायली आहे. आरोही दारू पिऊन आली हे पाहून रेखाताईला खूप राग आला. पण त्यांनी रागावर नियंत्रण ठेवलं आणि रोहितला सांगितलं की आरोहीला आत घेऊन जा. रोहितने कसं तरी आरोहीला सोफ्यावर बसवलं. पाठीमागून गाडीचा ड्रायव्हर आला आणि आरोहीची बॅग हातात घेतली आणि तो रोहितला पाहून म्हणाला, सर, ही मॅडमची बॅग आहे. रोहितने त्याच्या हातातून बॅग घेतली आणि मग तो त्या ड्रायव्हरला नजर लावून म्हणाला, ही मॅडम कुठून आणली? आणि तो ड्रायव्हर म्हणाला, सर, आपल्या शहराच्या बाहेर जो नवीन पब आहे ना, त्याच्याच बाहेर मॅडम अशीच अवस्थेत होत्या. रोहित म्हणाला, तिला पाहून तर असं वाटत नाही की ही कॅब बुक करेल.
मग कॅब बुक कोणी केली? तो म्हणाला, सर मी कोण ड्रायव्हर आहे? नाही, मी माझ्या बायकोसोबत तिथून जात होतो तेव्हा मॅडम तिथे असं वाटत होती की काही अडचणीत आहे. माझ्या बायकोने त्यांना विचारलं, तुमचं नाव काय, कुठे जायचे? पण मग त्या काही बोलू शकत नव्हत्या. मग माझ्या बायकोने त्यांच्या बॅगमधून त्यांचा ID कार्ड काढला. त्यावर त्यांचा पत्ता होता. त्यामुळे आम्ही त्यांना इथपर्यंत घेऊन येऊ शकलो. तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही गाडीत पाहू शकता. माझी प्रेग्नंट बायको बसलेली आहे. रोहितने पाहिलं तर खरंच तिची बायको गाडीत बसलेली होती. रोहित त्या अनोळखी माणसाला थँक्यू म्हणाला आणि तो माणूस तिथून निघून गेला. रेखाताईने रोहितला सांगितलं की आरोहीला बेडरूममध्ये ने. रोहित खूप त्रास करून आरोहीला बेडरूममध्ये घेऊन गेला आणि तिला बेडवर झोपवलं. बाहेर आल्यावर त्यानं पाहिलं की त्याची आई खूप टेन्शनमध्ये बसलेली आहे. दोघे काही वेळ शांतच होते आणि काही बोललेही नाही. मग अचानक रेखाताई रडू लागल्या आणि त्या म्हणाल्या, अरे बाळा, गरीब घराण्यातील सून घेऊन आल्यावर तिचे गुण तर कसे निघाले हे आपण पाहिलंच आहे. शॉपिंग, पार्टी, फिरायला जायचं तर होतं, पण आज चक्क ती दारू पिऊन आली आहे. अरे ही तर आपलीच आहे. घर पूर्णतः उद्ध्वस्त करेल ही. आईवडिलांना 2-3 वेळा समजावलं पण तिला कुणीही समजवायला तयार नाही. रोहित आईच्या शेजारी बसला. आईचा हात धरून म्हणाला, आई, एक गोष्ट बोलू का? तुला आता खूप कठोर व्हावं लागेल. आई म्हणाली, अरे बाळा, कसं कठोर व्हायचं? 2-3 वेळा मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला भीती वाटते की ही आपल्याला कदाचित हुंडा मागायला लावेल आणि हुंडा मागायला लागेल म्हणूनच जेलमध्ये सुद्धा टाकायची तयारी करते. रोहित म्हणाला, अरे तुझ्यासमोरच म्हणाली होती ना, माझा जास्त नाद झाला तर तुम्हाला जेलची हवा खावी लागेल. मला काहीच कळत नाही आहे की या मुलीला कसं हाताळायचं. आईला काळजीत पाहून रोहित म्हणाला, आई, बोलायचं झालं तर आता हे सगळं सहन होत नाही. आई, जे मी सांगतोय तसं तू वागशील तरच काही सुधारणा होईल, नाहीतर कायमची या घरातून निघून जाईल. आई, आरोही या घरात पैशाची एवढीच सवय झाली आहे की ती सहजासहजी आपल्याला सोडून जाईल. हे बघ, माझ्याकडे एक प्लॅन आहे, असं म्हणून रोहितने त्याचा सगळा प्लॅन आपल्या आईला सांगितला. प्लॅनिंग ऐकून रोहितची आई बेडरूममध्ये झोपायला गेली आणि दुसऱ्या दिवशी 10 वाजता आरोही तिच्या खोलीतून बाहेर आली. बाहेर येऊन पाहिलं तर रेखाताई सोफ्यावर बसल्या होत्या आणि रोहित बॅग पॅक करत होता. त्याला पाहून आरोही म्हणाली, रोहित, तू कुठे चाललास? रोहितने आरोहीकडे बघून म्हणाला, मी एकटा नाही चाललो, आपण दोघंही चाललोय. रोहितला वाटलं की फिरायला जायचे. आरोहीला थोडा वेळ वाटलं की फिरायला जायचे. मग ती म्हणाली, कुठं जायचे? गोवा, शिमला की काश्मीर? उत्सुक होऊन रोहितला विचारलं. रोहित म्हणाला, यापैकी कुठेही नाही. आपण भाड्याच्या घरात राहायला चाललोय, जिथं तुझं माहेर आहे त्या कॉलनीत. आरोही म्हणाली, का तू गोंधळला आहेस का? आपल्याकडे एवढं मोठं घर आहे तरी भाड्याच्या घरात का राहायचं? रोहित अजून काही बोलायला लागलाच होता तोपर्यंत रेखाताई म्हणाली, अरे आरोही, मी तुला आणि रोहितला या प्रॉपर्टीमधून काढून टाकले. त्यामुळे तुम्हाला दोघांनाही लगेच हे घर सोडून जायचं आहे. मला आता लक्षात आलंय की लग्न असं फॅमिलीमध्ये करावं ज्यामुळे स्टेटस वाढेल. मला घरात एक चांगली सून पाहिजे होती, पण तुझ्या पर्सनल कामात तुझा वेळच काही मिळत नाही. मला आता हे सगळं सहन होणार नाही. ही रेखाताईंची सून दारू पिऊन रस्त्यावर बाहेर पडली होती. माझ्या मुलाची, रोहितची गोष्ट वेगळी आहे. त्याने आजपर्यंत मला कुठलं सुख दिलं नाही. त्याच्याबद्दल तर काय सांगू. बायकोलासुद्धा कंट्रोलमध्ये ठेवलं नाही तर मग माझा व्यवसाय कसा चालणार? त्यामुळे तुम्ही तुमचा बंदोबस्त दुसरीकडे करा. रेखाताईंचं बोलणं ऐकून आरोही अगदी मोठ्याने ओरडली, तुम्ही असं करू शकत नाही. जर तुम्ही असं केलं तर मी तुमच्या विरुद्ध पोलिसांपर्यंत जाईल. रेखाताई म्हणाल्या,
हुंड्याच्या प्रकरणात तू माझ्यावर केसच टाकू शकत नाहीस, कारण तुझ्या आईवडिलांनी मला लेखी लिहून दिले की त्यांनी तुला आणि तिच्या आईवडिलांना कोणताही हुंडा मागितला नव्हता. असं पण तुझ्या आईवडिलांनी मला सांगितले की जेव्हा पण मला त्यांची गरज भासली तर ते माझ्या बाजूने उभे राहतील आणि तुझ्या विरुद्ध जातील. जर घरात तुझ्यावर अन्याय झाला तर ती तक्रार करायची आहे, पण जर तू चुकलीस तर तुला माफ करताना तुला फार परतावा लागणार नाही. तू दारू रात्री पिऊन डुलत घरी येत असताना शेजाऱ्यांनी तुझं ते वाईट हालचाल सगळं काही पाहिलं होतं. एवढंच नव्हे तर काहींनी तुझा व्हिडिओ पण बनवला आहे. रेखाताईंचं बोलणं ऐकून आता आरोही चांगलीच घाबरली आणि लगेच तिच्या खोलीत गेली. मग तिने तिच्या वडिलांना फोन केला. तिचे वडील म्हणाले, हे बघ आरोही, तूच आम्हाला हे सगळं करायला भाग पाडलं आहेस. पैसे पाहून तू खरंच वेडी झाली आहेस. तू लहान मोठ्यांचा कुठलाही आदर करत नाहीस, आमचं काही ऐकतसुद्धा नाहीस आणि आता दारू देखील पिण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की तू चुकीच्या लोकांना साथ देत आहेस. असं म्हणत तिच्या वडिलांनी फोन ठेवला आणि आरोहीने तिच्या मैत्रिणींना फोन केला. तिने त्यांना तिच्याबद्दल सगळं काही सांगितलं. सगळं काय घडलं ते सांगितलं. पण तिला प्रॉपर्टीतून बाहेर काढलं आहे हे कळताच तिच्या मैत्रिणींनी तिला कुठलाही महत्त्व दिलं नाही. शेवटी तिच्याबरोबर शॉपिंग करणाऱ्या, पार्टी करणाऱ्या मैत्रिणींनीही तिची पाठ फिरवली. सगळं खूप प्रयत्न करून अखेर आरोही थकली आणि बाहेर येऊन रेखाताईंच्या पाय धरून माफी मागू लागली. माफी मागायला लागली आणि सासूबाई, मला माफ करा, पुढे अशी चूक होणार नाही, पण प्लीज या घरातून आम्हाला काढू नका. पण रेखाताई म्हणाल्या, काहीही करून तुम्हाला इथून निघून जावं लागेल. जोपर्यंत तुला पैशाची आणि घराच्या इज्जतीची किंमत समजणार नाही तोपर्यंत आमच्यापासून दूर राहायला लागेल आणि तुझी या घरात काहीच गरज नाही. पण हे धन्य मानही, हे कमीत कमी मी रोहितला माझ्या कंपनीत नोकरी देण्यात तयार आहे. त्यामुळे तुझ्या घराचा सर्व खर्च तरी तो भागवणार आहे. त्यापेक्षा जास्त मी काहीही करू शकत नाही. आणि बघ, दरवाजा उघडा आहे, तू जाऊ शकतेस. आरोहीने रोहितकडं पाहिलं आणि तो म्हणाला, आका माझ्याकडे पाहतोयस? तुला वाटतं का की मी आईला काही सांगितलं नाही? अगं, तू उठायच्या आधी दोघे एका भाड्याच्या रूममध्ये जाऊन राहू लागले आणि त्या रूमला पाहून आरोहीला रडायला आलं. कारण एवढ्या मोठ्या बंगल्यामधून अचानक एका खोलीत आल्यामुळे तिला खूप वाईट वाटत होतं. श्रीमंती सोडून गरिबी तिला आता अनुभवावी लागणार होती. ती रोहितला म्हणाली, तुम्हाला हीच खोली आवडली होती का? यापेक्षा चांगली खोली मिळाली नाही का? त्यावर रोहित म्हणाला की मग मी काय करणार होतो? माझ्या पैशातून मला हीच खोली परवडणार होती. आईने मला माझ्या नोकरीतून फक्त 15,000 रुपये दिले आहे. त्यामध्येच सगळे ॲडजस्ट करावं लागणार आहे. अगं आरोही, तू तर 6 महिन्यापासून या श्रीमंतीमध्ये राहत होती, पण तू एकदा माझा विचार करते का? मी तर जन्मल्यापासून श्रीमंतमध्ये राहिलो आहे, तर मग मला या घरात ॲडजस्ट होण्यासाठी किती उशीर लागेल याबद्दल तू विचारच करत नाही. रोहितचं बोलणं ऐकून आरोही एकदम शांत बसली. तिला तिची गृहस्थ खूप करावीच लागणार होती, कारण दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. या 6 महिन्यात आरोहीने कोणतंच काम केलं नव्हतं. तिची काम करायची सवय आता मोडून गेली होती. त्यामुळे तिला खूप त्रास होऊ लागला. हळूहळू लवकर उठणं, फरशी पुसणं, कपडे धुणं, भांडी घासणं, AC शिवाय राहणं हे सगळं शक्य होऊ लागलं आणि तिची गाडी रुळावर आली. तिला आता पैशाची किंमत कळू लागली. आता 1-2 रुपयासाठी ती भाजी मंडळीमध्ये तोलमोल करू लागली होती. स्वतःसाठी शॉपिंग करणं तिने सोडूनच दिलं आणि हळूहळू तिला नवऱ्याची किंमत पण कळू लागली. आता तिला हळूहळू आपल्या घरातच गृहस्थीचा आनंद हा मिळू लागला होता. एक वर्ष पंख लागल्यासारखे कसे उडले हे त्यांना कळालंच नाही आणि या काळातच त्यांना कळालं
की छोट्या भावाचं म्हणजे सुधीरचं लग्न जमलं आहे, पण रेखाताई त्यांना बोलावतील याची कल्पना त्यांना नव्हती. या वर्षात रेखाताई रोहितला किंवा आरोहीला भेटायला आल्या नव्हत्या. एके दिवशी अचानक दरवाजावर कोणाची तरी टकटक झाली आणि आरोहीने जाऊन दरवाजा उघडला. तो समोर रेखाताईंना पाहून ती हैराण झाली. तिने पटकन रेखाताईंचा आशीर्वाद घेतला आणि आदराने आतमध्ये बोलावलं. रेखाताईने त्यांची नजर पूर्ण घरात फिरवली. आरोहीने घर खूप छान सजवलं होतं. आरोहीने रेखाताईंना बसण्यासाठी एक खुर्ची दिली आणि पटकन त्यांना पाणी आणण्यासाठी गेली. पाणी पिल्यावर रेखाताई तिला म्हणाल्या की मी माझ्या मुलाला आणि सुनांना इथून घेऊन जाण्यासाठी आले आहे. हे ऐकून आरोही हैराण होऊन रेखाताईंकडे पाहत म्हणाली की सासूबाई, तुम्ही आम्हाला माफ केलं. तिचा प्रश्न ऐकून रेखाताई हसल्या आणि म्हणाल्या की हां आरोही, मी तुम्हाला माफ केलं आणि पटापट तुमचं सामान पॅक कर आणि आमच्या घरी चल आणि आपल्या घरी चल. पण सासूबाई, रोहित आरोहीला आपल्या नवऱ्याची काळजी आहे. हे पाहून रेखाताईला खूप आनंद झाला. त्या म्हणाल्या की तुला आरोहीची किंमत कळाली आहे. आरोही म्हणाली की हो, मला नवऱ्याची किंमत कळाली आहे. प्रत्येक नातं वेगवेगळं असतं, पण बायकोचा आणि नवऱ्याचं नातंही खूप वेगळं आहे. आपल्या आयुष्यात खूप मित्र येत असतात, पण फक्त एकच मित्र आपल्या आयुष्यभर साथ देत असतो आणि तो म्हणजे आपला नवरा. बाकीचं तर सगळे आपले फायदा घेत असतात. हे ऐकून रेखाताईने आरोहीला घट्ट मिठीत घेतलं आणि त्या म्हणाल्या की मला अशी सून पाहिजे होती बाळा. तुझं लग्न झाल्यावर मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण तू माझं ऐकून घेत नव्हती. पण माझी आज ही सून प्रत्येक गोष्ट समजून घेत आहे. आपल्या माणसांची किंमत तुला कळाली आहे. त्यामुळे मी तुला नेण्यासाठी आले आहे. रोहितची काळजी करू नकोस. ऑफिसमधून डायरेक्टली तो घरी येणार आहे, हे त्याला सांगितलं आहे. आणि रेखाताईंच्या म्हणण्यानुसार रोहितने तिची बॅग पॅक केली आणि ती तिच्या घरी आली. आज रेखाताईंनी आरोहीचा अजून एकदा गृहप्रवेश केला. संध्याकाळी रेखाताई रोहितला म्हणाल्या की आता तरी आरोहीला सगळं सांग की सगळी आयडिया ही तुझीच होती. हे बघ आई, काही गोष्टी लपवण्यात चांगलं असतं. आपण ही गोष्ट आरोहीला कधीच सांगायची नाही, तर तिचा इगो हर्ट होईल. एका वर्षात मी तिला काहीसुद्धा कळूनही दिलं नाही, त्यामुळे यापुढे पण हे कळून द्यायचं नाही, असं म्हणून रोहित रेखाताईंच्या मांडीवर डोकं ठेवून झोपू लागला. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी असतात, त्या गुपित राहिल्या तरच चांगलं असतात. जर उघड झाल्या तर आणखी गोत्यात येण्याची शक्यता असते. म्हणून काही गोष्टी गुप्तपणे ठेवलेल्याच चांगल्या. तुम्हाला काय वाटतं? जशा रोहितने ठेवल्या होत्या, तुम्हाला काय वाटतं? आयुष्यात अशा गोष्टी असतात का? कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली तर कथेला लाईक शेअर जरूर करा. भेटूया अशाच नवीन एका कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.